सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे हा. तुम्हाला खोटं वाटतं 5 ते 10 मार्क नाही 20 ते 30 मार्क देणारा घटक आहे सगळ्यात महत्त्वाचा. आता बघूया याचा वापर हा आपल्याला 2-4 ठिकाणी होत असतो. पैशांमध्ये होत असतो, लिटरमध्ये, धारकतेमध्ये होत असतो. त्याच्यामुळे आपल्याला खूप महत्त्वाचा घटक आहे. त्याच्यामध्ये बघा पहिला बघतोय आपण शतक. शतक मध्ये ह्या शब्दांना खूप महत्त्व आहे. सव्वा, पाव, अर्धा, पाऊण. मग काय करायचं? शतक म्हणल्यावर एकदम सोपे ट्रिक. 25 चा मला लक्षात ठेवा. 25 एका 25, सव्वा म्हणल्यावर 25, अर्धा म्हणल्यावर 50 आणि पाऊण म्हणल्यावर 75. बर, शतक झाल्यानंतर हजार. हजारामध्ये 3 शून्य असतात म्हणून 25 चा एक शून्य फक्त इकडे एक वाढवायचा, इकडे शून्य वाढला म्हणून इकडे शून्य वाढवायचा. सव्वा म्हणल्यावर 250, साडे म्हणल्यावर 500 आणि पाऊण म्हणल्यावर 750. ओके. आता नंतर वाचन करत असताना बघा आपल्याला या शब्दांवर सगळा खेळ असतो. मग ते आपल्याला हे शब्द देतात, बेरीज करा म्हणतात, वाचन करा म्हणतात. मग कसं वाचन होणार बघा, 450. आता 450 श शब्द लक्षात ठेवा, दोन्हीकडे श आहे ना म्हणजे संख्या 25. साडे बघा हा 4 लक्षात ठेवायचा. साडे म्हणल्यावर काय 400 बघा 400 आले, 4 ल्या साडे म्हणजे 50, 450. पुढचं पाऊण. आता हा शब्द खूप महत्त्वाचा. पावणे 400. उणे 4. उणे 4 म्हणल्यावर किती घ्यायचे आपल्याला? किती? 3 घ्यायचे. किती घ्यायचे? 3 घ्या. पाऊण म्हणल्यावर शे म्हणल्यावर पाऊणशे म्हणल्यावर 75. बरोबर. आता फक्त काय करायचं, इकडे फक्त एक शून्य वाढवायचं आहे म्हणजे हजार शब्द आलाय ना 4000. 4 ल्या सव्वा 4000. सव्वा शब्द लक्षात ठेवा म्हणजे 250. 4.5. 4000. 4 ल्या साडे म्हणल्यावर किती? 500 आणि पाऊण म्हणल्यावर बघा 4 झालं. पाऊण म्हणल्यावर पाऊण घेणार म्हणल्यावर किती घेणार आहे? 3. व्हेरी गुड. 3 घेणार आणि 750. म्हणजे हे प्रत्येक गोष्टी अशा लागू होत असतात. बघा समजला? शतक आणि हजार या दोन्ही